Okay, this is the structure of De Broglie. Okay, now De Broglie is used for the partial reduction of. सांगा पुन्हा partial reduction करणार. Acid. Structure of acid is R double bond OH. Okay, structure of amide E R double bond ONH2. Structure of acyl halide E R double bond OCl. Acyl chloride. Structure of cyanide E R double bond N. Structure of ester is R. Okay, structure of ester is R double bond O OR. Okay, आणि या सगळ्यांचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? De Broglie या सर्वांचं कन्वर्जन कशामध्ये करतो? ओके, हा सांगा इथे काय होणार? लॅक्टोनिक आहे खाली. ओके, लॅक्टोन. सगळ्यामधून मला प्रोडक्ट काय मिळणार आहे सांगा? सगळ्यांच्या मधून मला प्रोडक्ट काय मिळणार आहे? ओके, सगळ्यांच्या मधून म्हणजे हा ग्रुप केला इथं काय जोडणार? ओके, हा पूर्ण ग्रुप केला CHO. ओके, लॅक्टोन मध्ये अलॉंग विथ OH. ओके, आणि एकाच मध्ये दोन स्ट्रक्चर असतात. लक्षात आलं? ओके, क्लिअर आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? एक क्वेश्चन त्या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतोय, तुम्ही सोडवायचं आहे, मला सांगायचं आहे की तुमचं उत्तर काय असेल. ओके, कुणी काही लिहून घ्यायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे. Okay, what will be the product for this reaction? What will be the product for this reaction? Okay, हा काय आहे? लॅक्टोन. Okay, this is acid. What will be the product for? या रिंगला काय होणार का? हा, या रिंगला काय होणार आहे का? अरे एकतर हो किंवा नाही. नाही. ओके, ती रिंग आहे अशी नाही. आपला फोकस कसा असला पाहिजे? आय ऍसिड. ओके, व्हॉट विल हॅपन विथ दिस ऍसिड ग्रुप? व्हॉट विल बी द प्रोडक्ट फॉर विथ दिस ऍसिड? आयदर देयर इज अ रिएक्शन और देयर इज नो इफेक्ट ऑन दिस ग्रुप. रिएक्शन होणार की नाही होणार? होणार. ओके, काय होणार? ओके, इट गेट कन्वर्टेड इनटू चोक. ओके, नेक्स्ट. Here it is lactone. काय केलं होतं? Here it is the distillation. बरोबर. Here it is the formation of OH आणि इथं काय असणार? Yes. लॅक्टोन मध्ये फक्त काय करायचं? डबल बॉन्ड आपल्याला ब्रेक. म्हणजे इथं काय मिळणार? Here it is the OH and here it is the C double bond O. Okay. This is the product form. होतंय का? हां. This is May 2017. ओके, 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. 2019 मध्ये भरपूर क्वेश्चन याच्यावरती विचारले गेलेले आहेत. थोडंसं प्रिव्हियस इयरचे 2019 चे पेपर काढून बघा आणि De Broglieच्या रिएक्शन बघा. भरपूर रिएक्शन तुम्हाला दिसून येतील. कळतंय काय म्हणतोय? मी तुम्हाला भरपूर रिएक्शन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला दिलेले आहेत. कळतंय? आता De Broglieचा अजून एक प्रश्न लक्षात घ्या की De Broglieची रिएक्शन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बरोबर करायची नाही. पण स्टीफन रिएक्शन मध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर मात्र त्या ठिकाणी रिएक्शन होणार आहे. या ठिकाणी जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता, रिएक्शन केली का त्याच्याबरोबर? नाही केली. पण स्टीफन रिएक्शन असती तर मात्र इथे रिडक्शन झालं असतं. कारण का? स्टीफन रिएक्शन मध्ये काय मिळतंय? नेसंट हायड्रोजन मिळतंय आणि इथं काय मिळतोय आपल्याला? H- लक्षात घ्या. आणि H- म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी हा पोलर आहे का नॉन पोलर आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आयदर इट इज पोलर और नॉन पोलर. इट इज नॉन पोलर, कारण या ठिकाणी याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असणार आहे. त्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय संबंध आहे का? हा निगेटिव्ह अटॅक करू शकतो का कुठल्या कार्बनवरती? नाही करणार. पण तेच आपण पुन्हा बरोबर घेतलं. सायनाइड, नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, याच्यावरती चार्ज सुटला प्लस इझिली अटॅक होणार. सी डबल बॉन्ड OH, सी डबल बॉन्ड O मधला C. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथं सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कार्बोनिल कार्बन
कार्बन वरती बघायला मिळणार आहे. तर ते काय म्हणतोय, दिस इज ऑल अबाउट द रिएक्शन्स ऑफ डिबालिएज. दिस इज ऑल अबाउट द रिएक्शन्स ऑफ डिबालिएज. तर ते काय म्हणतोय, एक क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक देतोय. काय क्वेश्चन उत्तर काय मिळेल सांगा. CH2 C डबल बॉन्ड O CH3. ओके, रिएक्शन करा. व्हॉट विल बी द प्रोडक्ट फॉर either there is any effect on this group. ओके, इथं काय रिएक्शन होणार आहे का. इथं 9 दिले, मुद्दाम देतात, लक्षात घ्या. काही देतात, लक्षात आलं काय म्हणतोय. तुम्हाला गंडवण्यासाठी ते काही करत. इथं एवढा मोठा ग्रुप आहे. काही विद्यार्थी विचार करत असतात, अरे तो CH2 9 झाले, आता काय करायचं. अरे काय संबंध आहे आपल्याला इकडे बघायचं आहे. डिबालिएज म्हणजे की आपल्याला कुठे बघायचं आहे. ऍसिड, इस्टर, सायनाइड आणि कोण अमाइड, असाइल, हलाइड, लॅक्टोज. इकडे आपल्याला लक्ष असलं पाहिजे. इस्टर आहे, सांगा काय होणार. आपल्याला माहिती आहे याचं कन्व्हर्जन छो आणि याचं कन्व्हर्जन अल्कोहोल. म्हणजे काय मिळणार, थोडक्यात याला एक जोडायचा, याला एक जोडायचं, दुसरं काय करायचं नाही. म्हणजे मिळणार काय सांगा. CH3 CH2 9. ओके, C डबल बॉन्ड O H प्लस CH3 OH. याचं कन्व्हर्जन फर्दर त्याच्यामध्ये करायचं नाही, अल्कोहोल मध्ये करायचं नाही. क्लिअर. एनी डाऊट याच्यामध्ये. तुम्हाला काही डाऊट आहे का. नक्की. ओके, व्हॉट विल बी द reaction takes place with cyclohexane carbonitrile. काय रिएक्शन होईल. what will be the product for when cyclohexane carbonitrile is subjected to Debye reaction. cyclohexane carbonitrile what will be the product for the cyclohexane carbonitrile when the cyclohexane carbonitrile reacts with the Debye. आता महत्त्वाचं cyclohexane carbonitrile काय हे माहिती पाहिजे. ओके, cyclohexane carbonitrile नाव आहे cyclohexyl cyanide. आता कळते म्हणा. ओके, what is the structure of cyclohexyl cyanide? It is the cyclohexane and along with the triple bond here. Okay, it reacts with the Debye. H2 मध्ये H2 पण देतात काही वेळेला बरं का. H प्लस काय मिळणार सांगा. It is okay cyclohexane. Okay, what is the name for this? Either it is cyclohexanol or cycloheptanol. Then what is the name? Wait. What is the name for this structure? This is called as cyclohexane carbonitrile. What is the name of this structure? व्हिडिओ पॉज करा आणि नेम लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांना काय सांगू. ओके, cyclohexane. If aldehyde group directly attached with the cyclic structure, then if there is a C double bond O, then simply it is called as the cyclohexanol. But we cannot say that this is cyclohexanol. The total carbon किती आहे 7. We cannot say that it is cycloheptanol. त्या सायक्लिक मध्ये कार्बन किती आहे 7. ओके, देन अशा वेळी काय करतो आपण का जो काय अल्डेहाइड ग्रुप आहे त्यासाठी शब्द काय वापरतो कार्बाल्डिहाइड. काय शब्द वापरतो कार्बाल्डिहाइड. therefore name of this structure is cyclohexane followed by the word कार्बाल्डिहाइड. now what is the meaning of this cyclohexane? कार्बाल्डिहाइड म्हणजे कोणता अल्डेहाइड ग्रुप which is attached to the cyclohexane. तर ते काय म्हणतोय ज्यावेळी अल्डेहाइड ग्रुप एखाद्या सायक्लिक स्ट्रक्चरला अटॅच असेल त्यावेळी त्याचं नाव लिहित असताना आपल्याला अशा पद्धतीने नाव द्यावं लागतं cyclohexane कार्बाल्डिहाइड. क्लियर. एनी डाउट. ओके, एनी डाउट रिगार्डिंग विथ द Debye and Stephan reaction? Okay, these are the some questions related with the Debye reaction. See here it is the ester group.
we know that this C double bond O get converted into the CHO. Okay, that means okay, here it is the formation of propanol plus here it is CH3 and OH. सिंपल काय करायचं पहा, हा बॉन्ड ब्रेक करायचा, एक एज इथं आणि एक एज इथं संपलं. इस्टर पासून अशा पद्धतीने आपण रिएक्शन बघतो. Now see here it is the cyanide group is there and acid group is there. Therefore here it is the formation of C double bond OH and here it is CH2 CH. Okay, this structure is formed. याचं प्रॉपर असं आयपीएससी नॉमेनक्लेचर आपण नाही करू शकत, लाईक ट्रेड नाव काहीतरी असणार, कळते काय म्हणते, प्रॉपर आयपीएससी नॉमेनक्लेचर नाही करू शकत आपण. ओके, क्लिअर? लक्षात आलं काय म्हणतोय? अशा पद्धतीने आपल्याला या रिएक्शन बघायच्या आहेत. ओके, नेक्स्ट रिएक्शन पहा. Here Rosenmund's reduction. Here it is again very simple reaction is there, Rosenmund reduction. तर वास्तविक पाहता ही रिएक्शन आपण जी वापरतो ती अराईल जे काही कार्बोनिल हलाइड ग्रुप आहे अराईल मध्ये, जे आपण RC डबल बॉन्ड OX जो वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम अराईल ग्रुप साठी ही रिएक्शन बघायला मिळते. मेनली दिस रिएक्शन इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डेहाइड. ओके, कशासाठी वापरतो आपण? ही बेन्झाल्डेहाइडचं प्रिपरेशन करण्यासाठी वापरतो. परंतु आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे की एक्झॅक्ट रोझनमंड रिडक्शन काय आहे. ओके, रोझनमंड रिडक्शन साठी आपल्याला एक कॅटलिस्ट वापरावा लागतो अँड दिस इज द H2PD barium sulfate deposited on barium sulfate poisoned with lead acetate. Okay, poisoned with lead acetate त्या ठिकाणी वापरतो, किंवा क्युनोलिन हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुस्तकात तुमच्या poisoned with barium sulfate असं दिले, चुकीचं आहे. तर ते काय म्हणतोय? poisoned with barium sulfate नाही, poisoned with lead acetate or क्युनोलिन. कशाबरोबर? एक तर lead acetate वापरतो किंवा काय वापरतो आपण? क्युनोलिन वापरतो. यासारखं आपण अजून एक बघितलं होतं पाहिजे, H2PD डिपॉझिट ऑन कॅल्शियम कार्बोनेट. आठवतंय का? इथं पण लेड ऍसिड किंवा क्युनोलिन वापरू शकता. त्याला काय म्हणतो आपण? लिंडार कॅटलिस्ट. आठवतंय का? हा कशासाठी वापरतो आपण? सिस कंट्रास्ट काय तयार करण्यासाठी, सिस अल्किन तयार करण्यासाठी वापरतो. बर्च रिडक्शन, लिथियम इन अमोनिया, लिक्विड अमोनिया, बर्च रिडक्शन, अल्काइनचं कन्व्हर्जन ट्रान्स अल्किन मध्ये आणि अल्काइनचं कन्व्हर्जन सिस अल्किन मध्ये लिंडार कॅटलिस्ट वापरतो. या ठिकाणी काय करायचं आहे पहा आपल्याला, दिस रोझनमंड रिडक्शन. ओके, when acyl halide is react with hydrogen palladium deposited on the barium sulfate and poisoned with lead acetate or quinoline. Okay, it is the explanation. When acyl halide, this is the structure of acyl halide. This is the structure of acyl halide. This acyl halide is react with the Rosenmund catalyst. Rosenmund catalyst म्हणजे कोण? H2PD deposited on barium sulfate poisoned with lead acetate or quinoline. Poisoned म्हणजे विष टाकायचं नाही त्यात, कळतंय का? पॉइझनड म्हणजे काय? त्याची रिएक्टिव्हिटी कमी करणे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॉइझनिंग? रिएक्टिव्हिटी कमी करणे. त्या एका हा जो काय आपला काय आहे कॅटलिस्ट आहे, याची रिएक्टिव्हिटी कमी करण्याचं काम कोण करतं? लेड ऍसिडेट ऑर क्युनोलिन असं करतं. पॉइझनड विथ लेड ऍसिडेट ऑर क्युनोलिन, दॅट मीन्स द रिएक्टिव्हिटी काय करणे? डिक्रीज करणे. आता बस सिंपल रिएक्शन आहे. याच्यापासून आपल्याला मिळणार आहे काय? H2PD आहे म्हणजे मला इथे मिळणार आहे काय? हायड्रोजन आहे. ओके, पॅलाडियमची प्लेट असते, लक्षात घ्या. पॅलाडियमची प्लेट आहे आणि या पॅलाडियम वरती असे हायड्रोजन काय केले जातात? ऍडसॉर्ब केले जातात. ऍडसॉर्ब कळतंय का? देयर इज अ डिफरन्स बिटवीन ऍडसॉर्प्शन अँड ऍब्सॉर्प्शन. तुम्हाला याच्या आधी सांगितले, आत्ताही सांगतोय. आपण सकाळी उठल्यानंतर ब्रेड खातो, नाश्त्यामध्ये समजा जर ब्रेड खात असाल, ब्रेड चहात बुडवला, ओके, ऍब्सॉर्प्शन प्रोसेस, आणि ब्रेडला लोणी लावली,
ओके, adsorption, accumulation of one substance on the surface of another substance, याला काय म्हणतो आपण? adsorption म्हणतो. इथे काय केलं जातं? ते adsorb केले जातात, हायड्रोजन adsorb केले जातात आणि हे हायड्रोजन कुणाबरोबर कंबाईन होतात? असाइल हलाइड बरोबर कंबाईन होतात. आणि सिंपल काय मिळेल सांगा मग? आपण प्रिपरेशन मेथड कुणाच्या बघतोय? अल्डिहाइड आणि केटोनच्या. काय रिएक्शन होईल सांगा? इथे काय हात लावायचे? इथे काय होत नाही, रिएक्शन होणार आहे कुठे? ओके ना, RC double bond O H plus HX. Simply there is a formation of aldehyde. There is a formation of aldehyde. Okay, this simple reaction. This called as the Rosenmund reduction reaction. रोझनमंड नावाच्या सायंटिस्टनं हा त्याचा रोझनमंड कॅटलिस्ट वापरला कुणाबरोबर? असाइल हलाइड बरोबर. आणि काय तयार केलं त्यानं? अल्डिहाइड तयार केलं. मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट C double bond OX group get converted into C double bond OH. Simply X is replaced by H. कळतंय काय म्हणतोय? X आपल्याला काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे कशानं? H ने रिप्लेस. एनी डाऊट? पॉइंट लक्षात आला? काय वापरलं? रोझनमंड रिएक्शन वापरलेलं आहे. ओके, मग सपोज मला त्या ठिकाणी काय तयार करायचं आहे पहा. आता मिळताना परत कसं मिळालं? हे करस्पॉन्डिंग मिळालं. लक्षात घ्या, हा परत कसं मिळाला मला? करस्पॉन्डिंग मिळालेला आहे. म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर सेम. मला या ठिकाणी ब्युटॅनॉल तयार करायचं आहे. मी इकडे काय येणार सांग? मला इकडे ब्युटॅनॉल तयार करायचं, मी इकडे काय येणार सांग? ब्युटॅनॉइड हलाइड. काय येणार मी? ब्युटॅनॉइड हलाइड. मला इथं बेन्झॉइल तयार करायचं, बेन्झॉइल हलाइड घेतला पाहिजे. कळतंय? मला या ठिकाणी तयार काय करायचं आहे पहा. सपोज कन्सिडर करू की मला CH3 CH CH3 CH2 C double bond OH हे तयार करायचं आहे. मिथाइल मला काय तयार करायचं आहे? ब्युटॅनॉल किंवा याला काय म्हणतो आपण? अल्फा बीटा बीटा मिथाइल ब्युट्राल्डेट तयार करायचं आहे. बीटा मिथाइल ब्युट्राल्डेट तयार करायचं आहे. कसं तयार करायचं? इथे काय करणार सांगायचं? इथे काय असेल? CH3 CH CH3 हा CH2 फक्त C double bond O च्या ऐवजी काय असेल? C double bond O CH. इथे बी BR इथे BR करू शकतो, पण मॅक्सिमम C double bond O Cl आपण घेतो, स्टॅबिलिटी जास्त. ओके, प्लस इथे काय येणार? H2 आणि arrow वरती काय असणार? रोझनमंड कॅटलिस्ट. ओके, इकडे काय जोडलंय याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. देयर इज नो रिअरेंजमेंट रिएक्शन टेक्स प्लेस. देयर इज नो एनी इफेक्ट ऑफ एनी ग्रुप ऑन दिस वन. कळतंय का? जिथे इफेक्ट दिसतोय, जिथे रिअरेंजमेंट होते त्या ठिकाणी आपण ते सांगितलेलं आहे. म्हणजे प्रायमरी कार्बोकॅटायन शिफ्ट होतो, सेकंडरी शिफ्ट होतो, टर्शरी, त्यावेळी आपण ते बघितलेलं आहे. सिंपल काय केला? C double bond O Cl गेट कन्वर्टेड इनटू C double bond O H. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का सांगा? नक्की चालेल. ओके, थांबूया.